तर 4 ओव्हरची मॅच आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. मागच्या मॅचमध्ये 37 रनची एक बहारदार इनिंग ज्या बॅट्समननी पूर्ण केली. नमित पाटील आपल्याला पाहायला मिळतो आणि मागच्या मॅचचे हिरो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्राप्त असलेले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील भूषण पाटील. तर गोलंदाजीच्या मार्कवर मनोज आलाय. 4 ओव्हरची मॅच आणि दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्या समोर रंगत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज होते फॉर द विकेट. पहिला बॉल नमित पाटील चा ट्रेडमार्क स्ट्रोक आलाय. काय स्ट्रोक खेळलाय. आजच्या दिवसातील सर्वाधिक लांब हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या नावाचा ब्रँड सध्याच्या घडीला वर्चस्वामध्ये आणतोय नमित पाटील. ज्या प्रकारे स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. षटकाराने त्यांनी सुरुवात केली. हँड कॉम्बिनेशन भरपूर दर्जेदार आपल्याला पाहायला मिळालं. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. चेंडूची पूर्तता करा. पहिल्या बॉलवर षटकाराने धावफलकाचा प्रारंभ होताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा फुटवर्कचा चांगला वापर केला परंतु तेवढीच चांगली ताकदीची फिल्डिंग देखील आपल्याला फिल्डरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. सुरुवातीच्या पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर कुठेतरी थोडीशी दिशा बदलण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा थोडासा धीम्या गतीचा हा बॉल प्रभावित केलं. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. पुन्हा एकदा आणखीन एक हवाई सफर पाहायला मिळतोय. आतापर्यंत या ऑन इनिंग मध्ये पहिल्या षटकामध्ये 2 षटकार आलेत. बारा धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर 4 बॉलच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. एकंदरीत या मॅच मध्ये पहिल्या षटकातील ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता हा बॉल. एक सिंगल मात्र फक्त आणि फक्त कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळेल परंतु व्हाईट बॉलचा इशारा आलाय. व्हाईट +1 टोटल 2 धावा देखील या ठिकाणी ऍड होत आहेत आणि 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 14 रन देखील आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग इनला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतात भूषण पाटील. आतापर्यंत 2 षटकार नमित पाटीलने लगावलेत. एकंदरीत या मॅच मध्ये गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते.
ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता, कट करण्याचा प्रयत्न, फिल्डर भरपूर वेगाने धावला, एक सिंगल पूर्ण करतोय, सेकंड साठी कॉल, परंतु फक्त आणि फक्त एकच रन या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. एक रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 15 रन, ज्या टीमने आतापर्यंतचा सर्वाधिक उच्चांक गाठला अगेन्स्ट गावदेवी ऐरोली या टीमच्या विरुद्धामध्ये खेळत असताना आतापर्यंत 98 धावांचं लक्ष आपण पाहिलं पहिल्या अगोदरच्या मॅच मध्ये. या बॉलवर देखील हा लॉफ्ट केलाय, लॉंग ऑफच्या दिशेने स्ट्रोक खेळत असताना नमित पाटीलच्या बॅटमधून आणखीन एक प्रभावित करणारा हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. 19 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते, हितेश पतंगराव. पहिल्या मॅच मध्ये एकंदरीत या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक ज्यांनी प्राप्त केली तो गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. हितेशचा पहिला बॉल लॉफ्ट केलाय, टायमिंग भरपूर चांगलं होतं, फक्त आणि फक्त एकच सिंगल आपल्याला पाहायला मिळते. तर विनंती असतील ऑफ साइडला जे प्रेक्षक आहेत की कृपया करून आपण सीमारेषेच्या बाहेर उभं राहायचं. विनंती असेल की जे ऑफ साइडला प्रेक्षक आहेत गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. फुल टॉस. क्रिकेटमध्ये या बॉलला माफी नसते, ही चुकी केली गोलंदाज हितेश पतंगरावने, परंतु या चुकीला माफी नाही. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. 26 रन. पुन्हा एकदा जसा टप्पा पडला आणि त्यानंतर त्या टप्प्याचा परफेक्ट कार्यक्रम, सलग बॅक टू बॅक 2 मोठे प्रहार आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. 32 रन आतापर्यंत धावफलकावरती. नमित पाटील जशी कामगिरी पहिल्या मॅच मध्ये राहिली तशीच काहीतरी कामगिरी करण्याचा निर्धार सध्याच्या स्थितीला नमित पाटीलने घेतलाय या मॅच मध्ये. पुन्हा एकदा आणखीन एक पॉवरफुल फ्लाइटेड सिक्सर. या षटकाराच्या साह्याने धावफलकाची गती मात्र पुन्हा एकदा वाढत असताना 38 रन आतापर्यंत होतात. मागच्या मॅच मध्ये देखील सलग 3 बॉल मध्ये 3 षटकार मारले. या मॅच मध्ये देखील तसाच विक्रम नमित पाटील करतो आपल्या टीम साठी. 38 रन आतापर्यंत होतात टोटल धावफलकावरती. पुन्हा एकदा आणखीन एक हवाई सफर. 4 बॉल मध्ये 4 षटकार. काय फटकेबाजी पाहायला मिळते. 44 रन आतापर्यंत होतात.
पुन्हा एकदा आणखीन एक 5 बॉल मध्ये 5 षटकार मारण्याचा विक्रम नमित अशोक पाटील करतोय दिवाळे मस्तान ट्रॉफी 2026 या पर्वामध्ये. अप्रतिम. आज मात्र आणखीन एक अविस्मरणीय खेळी नमित अशोक पाटीलच्या आयुष्यामधील आपल्याला पाहायला मिळते. पाच बॉल मध्ये 5 षटकार मारण्याचा विक्रम त्याने केला, परंतु टीमची धावसंख्या देखील 50 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 10 बॉल त्याने पेस केलेत. 46 रनवर तो खेळतोय. या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक मायबाप प्रेक्षकांना पाहायला मिळेल की काय अशी उत्कंठा लागली. ज्या प्रकारे आतापर्यंत हा एक विस्फोटक खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. हितेश कोटकर आलाय गोलंदाजीच्या मार्कवर. स्पेल नंबर 3 हितेश कोटकर आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग इनला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतात नवी मुंबईचे कोहिनूर भूषण पाटील. या बॉलवर लॉफ्ट केलाय आणि पहिल्या बॉलवर स्वागत केलं. वेलकम षटकार हितेश कोटकरच्या विरुद्धामध्ये येतात. हा जसा षटकार आला आणि त्यानंतर धावफलकाची गती वाढत असताना 56 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या मॅच मध्ये देखील भरपूर चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली. या मॅच मध्ये देखील तसाच काहीतरी निर्धार घेतलाय या दोन्ही सलामीवर फलंदाजांनी. इथे 6 बॉल मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळेल की काय, परंतु चेंडू हवेमध्ये आहेत. पकडला एक सोपा झेल अनिकेतने आणि विकेट क्रमांक पहिला. 56 रनवर हा पहिला धक्का. तर चला 56 धावा आतापर्यंत होतात. नवीन बॅट्समन रोनित पाटील आपल्याला पाहायला मिळतील. तर या इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. जर एखाद्या टीमचा कॅप्टन उपस्थित असेल, दुसऱ्या टीमचा कॅप्टन जर अनुपस्थित असेल तर उपस्थित टीमच्या कॅप्टनला टॉस विन दिला जाईल याची नोंद देखील आपण घ्यायची. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. स्मिथ 11 कोपरकिर्णी आणि त्यांच्याच विरुद्धामध्ये गोटवली 11 गोटवली या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण इनिंग ब्रेक मध्ये कृपया करून टॉस साठी या. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. गोलंदाज पुन्हा एकदा हितेश आपल्याला पाहायला मिळतोय. लॉफ्ट केलाय कव्हरच्या दिशेने. टायमिंग भरपूर चांगला. डीप मध्ये फिल्डर होता. फक्त आणि फक्त एकच सिंगल आतापर्यंत. 46 या धावसंख्येवर खेळतोय बॅट्समन नमित आपल्याला पाहायला मिळतोय. 10 बॉल त्याने आतापर्यंत पेस केलेत. 46 रनवर तो खेळतोय. थोडासा धीम्या गतीचा हा बॉल स्वतःवर थोडासा नाखुश आहे. ज्या प्रकारे हा बॉल बीट झाला बॅट्समन नमित. अठ्ठावन्न रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. इथेच हा बॉल फुल टॉस होता. झेलची संधी परंतु कॅच ड्रॉप आपल्याला पाहायला मिळते. मोक्याच्या क्षणी जीवदान मिळालं. ताकदीचा थोडासा कमी वापर आपल्याला पाहायला मिळाला. हितेश पुन्हा एकदा सज्ज होतोय.
आणखीन एक बिगिट करण्याचा प्रयत्न होता रोनितचा, परंतु लाईन मिस केली. पाहता पाहता 3 ओव्हरचा खेळ देखील कंप्लीट होता आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर 59 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळतं आणि पहिला बॉल नमित यांच्यासाठी आपल्याला पाहायला मिळाला. वैयक्तिक 48 रनवर ते खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. 12 बॉल त्यांनी आतापर्यंत पेस केलेत. अनिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. लॉफ्ट केलाय. अवघ्या 13 बॉल मध्ये या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक नमित अशोक पाटील ज्यांनी 5 बॉल मध्ये 5 षटकार मारण्याचा विक्रम देखील केलाय. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळतंय. दिवाळी मस्तान ट्रॉफी 2026 या पर्वातील पहिलं अर्धशतक झळकवण्याचा विक्रम नमित अशोक पाटील याच्या नावावर आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे 365 दिवस या बॅट्समनची चर्चा मात्र सातत्याने एकंदरीत या क्रीडांगणामध्ये जरूर केली जाईल. ज्या प्रकारे त्याने बॅटिंग केली, पुन्हा एकदा फुल टॉस होता. वाईट +1 टोटल 2 धावा देखील या ठिकाणी ऍड होत आहेत. टीमची धावसंख्या आतापर्यंत 68 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा खोलवर पद्धती 6 बॉल लॉफ्ट केलाय. रनआउटची संधी, परंतु बॅट्समन पोहोचलाय तोपर्यंत क्रीज मध्ये. 69 रन आतापर्यंत धावफलकावरती. लेग स्टिकच्या थोडासा बाहेर होता लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, परंतु फेकी थोडीशी गचाळ झाली. याचा पुरेपूर फायदा मिळाला. बॅट्समन रोनित पाटील आणि एका रनच्या साह्याने आतापर्यंत 70 धावा या स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. पुन्हा एकदा फुल टॉस आपल्या अनोख्या शैलीमध्ये खेळ आहे. हा स्ट्रोक पुन्हा एकदा हा हवाई सफर आणि या षटकाराच्या साह्याने 76 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम बॉल, टार्गेट सेट करणारा बॉल. पुन्हा एकदा आणखीन एक. वा भाई वा, अप्रतिम दर्जाचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं नमित पाटीलच्या माध्यमातून. नो डाऊट 66 धावांची एक विस्फोटक खेळी आपल्याला पाहायला मिळाली. तर आशिष कोई यांच्या शुभ हस्ते टॉस नेक्स्ट मॅचचा केला जाईल. स्मिथ 11 कोपर किरणे आणि त्यांच्याच विरुद्धामध्ये गोठवली 11 गोठवली या दोन टीम मध्ये नेक्स्ट बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. टॉस जिंकला गोठवली 11 या टीमने, तर स्मिथ 11 कोपर किरणे या टीमने जिंकलेत. बाऐंशी धावा झाल्यात आणि 83 रनचं टार्गेट असेल. 83 रनचं.
83 रनचं लक्ष आहे आणि सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अभि जोशी आणि मनोज ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजीसाठी अभिला आमंत्रित केले. मागच्या मॅच मध्ये ज्याने 2 षटक हाताळून 5 विकेट ज्याने प्राप्त केले होते तो गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. एक नवीन यंग टॅलेंटेड खेळाडू भूषण पाटील यांच्या तालमीमध्ये घडलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. यंदाच्या हंगामामध्ये भरपूर चांगली कामगिरी या खेळाडूच्या दरम्यान देखील आपल्याला पाहायला मिळाली. मिळालेल्या संधीचं पुरेपूर सोनं आतापर्यंत केलंय गोलंदाज अभिने. ओव्हर द विकेट पहिला बॉल लॉफ्ट केलाय. अभि जोशीच्या बॅटमधून येतोय डीप पेक्षा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन मिळतील 4. हा चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवर पुन्हा एकदा आणखीन एक मोठा स्ट्रोक. अभि जोशीच्या बॅटमधून आणखीन एक प्रभावित करणारा फटका पाहायला मिळतोय. हा षटकार आलाय. 83 रनचं टार्गेट, 83 धावांचं लक्ष आणि आतापर्यंत 22 बॉल मध्ये करायच्या त्या म्हणजे 73 धावा. या बॉलवर पुन्हा एकदा आणखीन एक लॉफ्ट केलाय. हा षटकार आलाय. सलग बॅक टू बॅक 2 षटकार आतापर्यंत लगावलेत. सामन्याचे चित्र बदलून गेले. 21 बॉल मध्ये करायचे त्या म्हणजे 67 धावा. अजूनही 67 धावा पूर्ण करायच्या आहेत. शेवटचा किती शिल्लक? नवीन फलंदाज अनिकेत. बॉलर
धावसंख्या झाली आहे 21. दुसऱ्यासाठी दुसरा चेंडू. सोळा चेंडू 82 धावांची 62 धावांची गरज. आणखी एक निर्धाव चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी. गोलंदाज राकेश. उंच मारले चेंडू क्षेत्ररक्षण खाली. अप्रतिम षटक. दुसरा लागलेला आदरा ऐरोली कोल्हेवाडा संघाला. नवीन आलेला फलंदाज सोहन. आमचे अतिथी ललित पाटील यांचं आगमन झालं आहे. मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत त्यांचं. या चाळीचं क्षेत्ररक्षण सुंदर. नऊ दिलं. दोन धावा ना एकच. विजेंद्र किती धावा काढल्या या? एकच. धावसंख्या झाली 22. षटकातील शेवटचा चेंडू. नकारात्मक चेंडू. दीपक सर बोलो ना. हो गया. एफए में भेज दिया भाई. हाँ भेज दे मैं अभी मंडे तक ऑफिस है. प्रतीक कोळे यांना मी आमंत्रित करतो की ललित पाटील यांचा सन्मान करावा. नहीं मंडे पेमेंट नहीं आ जाएगा. मंडे जेएमडी जाएगा भाई. मंडे ट्यूजडे तक. फिर उसके बाद पेमेंट मिलेगा. जेएमडी का अप्रूवल लेना पड़ेगा. त्याला सांग ना कॅमेराला तिथे मारायला. करता जल्दी तुरंत करता. कोण आहे बोलत? नमित. गोलंदाज नमित. तंबी या बॉलवर रन आहे काय? सुंदर असा फटका.
धावसंख्या झाली आहे 31. नकारात्मक +1. धावसंख्या झाली 33. षटकातील अजून 2 चेंडू बाकी. चौकार. शेवटचं षटक. शेवटचं षटक घेऊन आला तो रवी. बॅट्समॅन नेम काय? गीतेश. बॅट्समॅन नेम हितेश. दोनों जिसका नाम हितेश हितेश कोटकर. हितेश कोटकर. आणि फलंदाज बाद. बेस बॅट्समॅन नेम काय? तरुण मडवी. नवीन आला पण आता तरुण मडवी. धावसंख्या झाले 41. षटकातील अजून 4 चेंडू बाकी. दोन बॉल बाकी. नाही काढली सिंगल. काढली single. नाही काढली. लास्ट बॉल नाही. Six. Okay. लास्ट टू गो. मॅन ऑफ द मॅच नमित पाटील. काँग्रेस जिल्हा कुमार 1 रुपये.